अंमली पदार्थ तस्करीत अहिल्यानगरच्या पोलिसाला अटक, कोट्यवधी रुपयांचा ड्रग्ज हस्तगत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा अर्थातच LCB आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकानं केलेल्या संयुक्त कारवाईमध्ये शिरूर शहरामध्ये 1 किलोहून अधिक मेफेड्रोन MD अंमली पदार्थासह गॅरेज चालकाला अटक करण्यात आली असून या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याशी निकट संबंध असल्याची गंभीर माहिती समोर आल्यानं पोलीस खात्यातच खळबळ उडाली. मेफेड्रोन अर्थातच MD या अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करताना पुणे पोलिसांनी शिरूरमध्ये एका गॅरेज मालकाला पकडलं. मात्र त्याला 1 किलोहून अधिक वजनाचा हा अंमली पदार्थ नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणाऱ्या श्यामसुंदर गुजर यानं विकल्याची धक्कादायक बाब समोर आली. पुणे पोलिसांनी या खाकी वर्दीतील श्यामसुंदर विश्वनाथ गुजर बक्कल नंबर 2205 या ड्रग्ज माफियाला पहाटे 4 वाजता बेड्या ठोकल्या आणि त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली. भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधामध्ये कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिले होते. त्यानुसार 17 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार शिरूर शहरातील डंबे नाला परिसरामध्ये राहणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख व 41 हा बाबुरावनगर परिसरातील मोकळ्या मैदानात MD विक्रीसाठी येणार होता. उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर विभाग यांची परवानगी घेऊन 18 जानेवारी रोजी मध्यरात्री छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये आरोपीच्या ताब्यातनं 1 किलो 52 ग्राम वजनाचा मेफेड्रोन अर्थातच MD आणि एक दुचाकी असा सुमारे 2,10,70,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईनंतर मिळालेल्या अधिक तपासात धक्कादायक बाब समोर आली असून अटक करण्यात आलेल्या शादाब शेखचा अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस कर्मचाऱ्याशी थेट संबंध असल्याचं उघड झालं आहे. सदर कर्मचारी अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील एका शाखेत कार्यरत आहे. पुणे ग्रामीण LCB पथकानं त्या कर्मचाऱ्याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. ड्रग्ज तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलीस दलातीलच कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडल्यानं अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.